आज आपण ट्रॅडिशनल क्रॉप या प्रकरणातील तिसरं क्रॉप अभ्यासणार आहोत. पहिला आपण व्हीटबद्दल पाहिलं, दुसरं आपण पॅडी क्रॉप अभ्यासलं. हे दोन्ही व्हीट आणि पॅडी हे सिरियल क्रॉप्स होते. सिरियल क्रॉप्स याचा अर्थ तृणधान्य की ज्याची फॅमिली ग्रामिनी होती. आता हे तिसरं जे क्रॉप आहे ते तिसरे क्रॉप ग्राउंडनट की ज्याला मराठीमध्ये आपण भुईमूग असं म्हणतो. तर आपण आज ग्राउंडनट कल्टिवेशनविषयी माहिती घेऊया. ग्राउंडनट botanical name. The first botanical name of groundnut is Arachis hypogea. Arachis genus आणि hypogea species. स्पेलिंग पहा इथे ARACHIS Arachis आणि हायपोजिया जे स्पेसीज आहे त्याचं स्पेलिंग व्यवस्थित पहा आणि नोट्समध्ये सुद्धा व्यवस्थित लिहा. पहा कशा प्रकारचं आहे. HYPOGAEA हायपोजिया. याच्यामध्ये थोडी गफलत होते. स्पेलिंग मिस्टेक जर झाली बोटॅनिकल नेममध्ये तर आपल्याला गुण मिळणार नाहीत. तर ते नेहमी लक्षात ठेवा. ॲरॅचिस हायपोजिया. जीनस आणि स्पेसिसला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. सेपरेट अंडरलाईन हेही लक्षात असू द्या. फॅमिली लेग्युमिनोसी हे पॉड वर्गीय किंवा आपण शेंग वर्गीय पीक असं म्हणतो. जिथे पॉड्स आहेत, शेंगा आहेत, त्या प्रत्येक पिकाची फॅमिली ही लेग्युमिनेशी असते. आपण पिकांबद्दल बोलतोय. मग ते ग्राउंडनट असेल किंवा ग्रीन ग्राम असेल, रेड ग्राम असेल किंवा ग्राम असेल, तर याची जी फॅमिली आहे ती फॅमिली लेग्युमिनोसी. पहिल्या दोन क्रॉपची फॅमिली आपण पाहिली ग्रामिनी आणि ग्राउंडनटची फॅमिली आहे लेग्युमिनेसी. ओरिजिन साऊथ अमेरिका कंसामध्ये ब्राझील. पहा भुईमूग हे पीक अमेरिकेतून आपल्याकडे आलेलं आहे किंवा त्याचं नेटिव्ह प्लेस मूळ स्थान जे आहे ते ब्राझील आहे किंवा आपण साऊथ अमेरिका असंही लिहू शकतो. थर्ड पॉईंट युजेस ऑफ ग्राउंडनट. तर जनरल यूजमध्ये हे ऑइलसीड क्रॉप आहे असं आपण म्हटलेलंच आहे. तर पहिलाच यूज आपण पाहतोय. ग्राउंडनट कंटेन्स 45 to 55% ऑइल. 45 to 55% अंडरलाईन. तर हे फार महत्त्वाचं आहे ऑब्जेक्टिव्हसाठी. ऑइल कंटेंट ऑफ ग्राउंडनट तर साधारणतः किती टक्के आहे. 45 ते 55% हे ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं. देन ऑइल अँड वनस्पती घी GHE घी याचा अर्थ डालडा किंवा वनस्पती तूप. इथं वनस्पती याचा अर्थ व्हेजिटेबल घी असाही आपण घेऊ शकतो. तर ऑइल अँड व्हेजिटेबल घी. तर व्हेजिटेबल हा शब्द राहून गेलेला आहे स्लाइडमध्ये, तो लक्षात घ्या. ऑइल अँड व्हेजिटेबल घी किंवा वनस्पती तूप असंही आपण म्हणू शकतो. आर यूज्ड ॲज ए कुकिंग मेडियम. स्वयंपाकासाठी आपण ऑइल आणि डालडा किंवा आपण त्याला व्हेजिटेबल घी असं म्हणतो ते वापरण्यात येतं. थर्ड पॉईंट कर्नेल्स आर रिच इन प्रोटीन. कर्नेल्स याचा अर्थ शेंगदाणे. तर ह्या शेंगदाण्यामध्ये किंवा कर्नेल्समध्ये कोणकोणते घटक असतात. तर प्रोटीन, विटॅमिन्स A, B and B12. The kernels contain protein, vitamins, fat and also some minerals like iron, phosphorus, calcium. Next, oil is also used for preparation of soap and cosmetics. आता जिथे ऑइलसीड क्रॉपचा संदर्भ येतो तिथे ऑइल असेल तर प्रिपरेशन ऑफ सोप आणि कॉस्मॅटिक. सोप याचा अर्थ साबण आणि कॉस्मॅटिक म्हणजे सौंदर्य प्रसाधनं. तर या तेलाचा उपयोग आपल्याला साबण बनवण्यासाठी किंवा कॉस्मॅटिकमध्ये सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी करण्यात येतो. नेक्स्ट लाईन ग्राउंडनट केक इज यूज्ड ॲज अ कॅटल फीड ॲज वेल ॲज मॅन्युअर. आता इथे ऑइलसीड केक आहे पहा. म्हणजे केक याचा अर्थ पेंड. तर आपण ही पेंड भुईमुगाची पेंड आपण जनावरांना
खाऊ घालू शकतो किंवा शेतीमध्ये त्याचा खत म्हणूनही वापर करू शकतो. पण जनरली पशुखाद्य म्हणूनच याचा प्रामुख्याने आपल्याला वापर करता येईल. युज्ड ॲज अ कॅटल फीड अँड ऑल्सो युज्ड फॉर मॅन्युअर. आणि लास्ट, ग्राउंडनट वाईन्स आर फेड टू कॅटल. आता इथं वाईन, VINES, वाईन याचा अर्थ वेल, भुईमुगाचे वेल किंवा प्लांट. हे आपण जनावरांना चारा म्हणून उपयोगात आणू शकतो. तर हे एक लक्षात ठेवा. ऑइल कंटेंट 45 to 55%. ऑइल इज युज्ड फॉर ऑइल अँड व्हेजिटेबल घी आर युज्ड फॉर cooking purpose. Kernels are rich in proteins, vitamins, fats, minerals. Oil is also used for preparation of soap, cosmetics. Groundnut cake, that means oilseed cake, is used as a cattle feed as well as manure. And lastly, groundnut plants or vines are fed to cattle. चारा म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. Next point, soil. Groundnut requires loamy and sandy loam soil. पहा इथे थोडीशी गाळाची आणि रेती मिश्रित अशी जमीन भुईमुगासाठी लागते. डीप ब्लॅक सॉईल जी आहे किंवा भारी प्रतीची किंवा एकदम काळी कसदार जमीन भुईमुगाला चालत नाही. अवॉइड डीप ब्लॅक सॉईल फॉर कल्टिवेशन ऑफ ग्राउंडनट. ग्राउंडनट रिक्वायर्स लोमी अँड सँडी लोम सॉईल. आता टाईप ऑफ सॉईल आपण लिहिल्यानंतर मग नेहमीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहावे लागतील. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन्ड. त्या जमिनीमधून पाण्याचा चांगला निचरा झाला पाहिजे. त्याचबरोबर ती जमीन सुपीक हवी. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन्ड. पुन्हा पुन्हा तेच मुद्दे येतात पहा. नेहमी लक्षात ठेवा की सॉईलमध्ये त्याची गुणवैशिष्ट्ये आपल्याला लिहायची असतात. मग ती फर्टिलिटी असेल किंवा ड्रेनेज असेल. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी. त्या जमिनीची जलधारणा शक्ती जी आहे ती चांगली असावी. हेवी अँड स्टिफी सॉईल आर नॉट सुटेबल. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की हेवी सॉईल किंवा स्टिफी सॉईल अशी घट्ट होणारी जमीन भुईमुगाला चालत नाही. नॉट सुटेबल फॉर ग्राउंडनट कल्टिवेशन. कारण काय असेल तर त्याचे जे पॉड्स आहेत, शेंगा जमिनीमध्ये लागतात. ती जमीन जर इरिगेशन दिल्यानंतर घट्ट होत असेल तर तिथे पॉट डेव्हलपमेंट चांगली होत नाही आणि आपल्या उत्पादनावरती परिणाम होतो. त्यामुळे आपण जे चौथं वाक्य लिहिलेलं आहे, हेवी अँड स्टिफी सॉईल आर नॉट सुटेबल. दॅट मीन्स क्ले सॉईल इज नॉट सुटेबल फॉर ग्राउंडनट कल्टिवेशन. इट इज ॲसिड टॉलरंट क्रॉप विथ pH रेंज 5 to 5.5. आता इथे ऑप्टिमम pH आपण जनरली 6.5 to 7.5 असं लिहितो. पण इथे इट प्रिफर स्लाइटली ॲसिडिक सॉईल. 5 to 5.5 असाही तुम्ही pH तिथे लिहू शकता. आणि लास्ट पॉईंट इन केस ऑफ सॉईल, इट इज सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉक्ड कंडिशन. दलदल असेल, पाणी साठलेलं असेल तर ते मात्र भुईमुगाला किंवा ग्राउंडनटला चालत नाही. तर थोडक्यात लक्षात ठेवा, loamy or sandy loam soil is suitable for groundnut cultivation. It should be fertile, well drained. It should have good water holding capacity. Optimum pH range 5 to 5.5. Heavy and steepy clay soil is not suitable for groundnut cultivation. And lastly, it is sensitive to waterlogged condition. म्हणजे दलदल याला चालत नाही. In case of climate, it is a tropical crop अँड सबट्रॉपिकल क्रॉप ऑल्सो. म्हणजे हे दोन्ही समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय पीक आहे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 24 to 33 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ आपल्याला प्लस किंवा मायनस 2 डिग्री सेल्सिअस प्लसही करता येईल किंवा मायनसही करता येईल. एक्झॅक्ट अगदी 24 ते 33 लिहावं असंही नसतं, पण शक्यतो आपण त्याप्रमाणेच लिहितो. तर इथे ॲव्हरेज टेम्परेचर रेंज आहे 24 to 33 डिग्री सेल्सिअस. फ्रॉस्ट अँड ड्रॉटी कंडिशन्स आर हार्मफुल. फ्रॉस्ट याचा अर्थ धुकं आणि ड्रॉटी कंडिशन म्हणजे दुष्काळ. तर तो थोडासा
यील्डशी रिलेटेड आपल्याला हार्मफुल किंवा अपायकारक आहे. आणि लास्टली ॲन्युअल रेनफॉल रिक्वायरमेंट इज अबाउट 500 to 1250 mm. तर रेनफॉल रिक्वायरमेंट ही रेंज मोठी आहे, 500 ते 1250 मिलीमीटर. नेक्स्ट, हा ही जनरल पॉईंट आहे पहा, प्रिपरेटरी टिलेज. नेहमी आपण त्याची डेफिनेशन पाहतो, टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. आणि त्याच्यामध्ये जे ऑपरेशन्स असतात ते म्हणजे गिव्ह 1 डीप प्लाविंग, क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन ॲरो, कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न, अँड लास्ट गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज ॲरोविंग्स. याच्या व्यतिरिक्त पहिलं वाक्य लक्षात ठेवा, ग्राउंडनट रिक्वायर्स डीप, लूज अँड फाईन सीड बेड. कारण आपल्याला जे यील्ड मिळणार असतं शेंगाचं ते जमिनीखालून मिळणार असतं, त्यामुळं ती जमीन भुसभुशीत असणं फार गरजेचं असतं. म्हणून आपल्याला तिथं म्हटलेलं आहे इट रिक्वायर्स डीप, थोडीशी खोल नांगरट आपल्याला करावी लागते. लूज अँड फाईन सीड बेड म्हणजे भुसभुशीत जमीन असावी लागते. बाकीचे मुद्दे तुम्हाला पहिल्या 2 क्रॉपमध्ये व्यवस्थित समजलेले असतील असं मी समजतो. त्यामुळं जास्त याच्यामध्ये आपल्याला फारसं काही सांगावं लागणार नाही. नेक्स्ट, सोईंग सीझन अँड टाईम. आता इथे पहा, सीझन जे आहेत ते 2 आहेत, एक खरीप सीझन आणि दुसरा समर सीझन. तर खरीप सीझन असेल तर टाईम ऑफ सोईंग आहे लास्ट वीक ऑफ जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै, किंवा तुम्ही जून जुलै असं जरी लिहिलं तरी चालू शकतं. आणि समरमध्ये जानेवारी फेब्रुवारी. समर सीझन आणि खरीप सीझन अशा 2 सीझनमध्ये आपण ग्राउंडनट घेतो. सोईंग मेथड म्हणजे पेरणीची पद्धत तुम्ही कोणती वापराल किंवा वापरणार, तर इथे 2 पद्धती आहेत. एक ड्रिलिंग आहे, आपण पाबरीने पेरू शकतो, किंवा दुसरी पद्धत डिबलिंग आहे की ज्याच्यामध्ये सीड रेट कमी लागतो आणि व्यवस्थित प्लांटिंग डिस्टन्स आपल्याला मेंटेन करता येतं, ते आहे डिबलिंग म्हणजे टोकन पद्धत. तर त्या दोन्ही पद्धती तुम्ही लक्षात ठेवा, ड्रिलिंग आणि डिबलिंग. नेक्स्ट, सीड रेट रिक्वायरमेंट. आता पाहिजे ग्राउंडनट हे जर तुम्ही पीक पाहिलेलं असेल किंवा तुम्ही थोडंसं तुम्हाला त्याचं ज्ञान असेल, तर ग्राउंडनटमध्ये आपल्याला 3 प्रकार पाहायला मिळतात भुईमुगाचे किंवा ग्राउंडनटचे. एक इरेक्ट टाईप, म्हणजे इरेक्ट टाईप याचा अर्थ उपट्या भुईमुग, किंवा त्याला आपण बंच टाईप असंही म्हणू शकतो, की आपण तो भुईमुग उपटला किंवा ते प्लांट जर आपण उपटलं तर सगळ्या शेंगा त्या प्लांटला लटकून वरती येतात, किंवा मातीमधून आपल्याला पुन्हा कलेक्ट कराव्या लागत नाही. तर तो जो प्रकार आहे त्याला आपण इरेक्ट किंवा बंच टाईप ग्राउंडनट असं म्हणतो. दुसरा आहे सेमी स्प्रेडिंग, हा मध्यम पसरतो. आणि तिसरा आहे स्प्रेडिंग की ज्याला आपण पसऱ्या भुईमुग म्हणतो, किंवा तो जास्त पसरतो. आता म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, इथं 3 प्रकार आहेत भुईमुगाचे किंवा ग्राउंडनटचे. इरेक्ट टाईप, दुसरं सेमी स्प्रेडिंग टाईप आणि स्प्रेडिंग टाईप. त्यानुसार सीड रेट बदलतोय पहा. इरेक्ट टाईपमध्ये आपल्याला 100 to 120 kg पर हेक्टर असं आपल्याला सीड रेट लागतो. सेमी स्प्रेडिंगमध्ये 80 to 120 kg पर हेक्टर लागतो. आणि स्प्रेडिंगमध्ये साधारणतः 60 to 80 kg पर हेक्टर एवढा सीड रेट लागतो. इथे थोडीशी दुरुस्ती आहे पहा. इरेक्ट टाईपमध्ये 100 to 120 kg असं म्हणता येईल, पण सेमी स्प्रेडिंगमध्ये 80 to 100 kg अशी दुरुस्ती करून घ्या. 80 ते 100 किलो सेमी स्प्रेडिंगला लागेल आणि स्प्रेडिंगला मात्र 60 to 80 kg पर हेक्टर लागेल. म्हणजे इथं सीड रेट आपल्याला 60 किलोपासून ते 120 किलो पर्यंत अशी रेंज आहे. आणि ती रेंज इरेक्ट टाईपमध्ये वेगळी, सेमी स्प्रेडिंगमध्ये वेगळी आणि स्प्रेडिंगमध्ये सुद्धा आपल्याला तो कमी झालेला दिसून येतो. म्हणजे इरेक्टला जास्त आहे सर्वात, 100 ते 120. सेमी स्प्रेडिंगला मध्यम आहे, 80 ते 100, तिथं 100 करून घ्या. आणि स्प्रेडिंगला मात्र 60 ते 80 किलो सीड रेट लागतो. त्याचबरोबर जे स्पेसिंग आहे, ज्याला आपण प्लांटिंग डिस्टन्स म्हणतो, म्हणजे 2 ओळीतील अंतर असेल किंवा 2 त्या ओळीमधील 2 रोपातलं अंतर असेल. तर इरेक्ट व्हरायटी असेल तर 25 into 15 सेंटीमीटर और 30 सेंटीमीटर अपार्ट असं स्पेसिंग आहे. पहिलं स्पेसिंग काय दर्शवतं, 25 into 15 सेंटीमीटर, याचा अर्थ 25.
सेंटीमीटर हे 2 ओळीतलं अंतर आहे आणि 15 सेंटीमीटर हे त्या ओळीमधील 2 प्लांटमधलं अंतर आहे. आणि ऑर आपण जे लिहिलेले 30 सेंटीमीटर अपार्ट, इथं ज्या वेळेला अपार्ट असा शब्द येतो त्यावेळेला प्लांट टू प्लांट डिस्टन्स म्हणजे 2 रोपातलं अंतर दिलेलं नसतं. तर इथे आपल्याला 30 सेंटीमीटर रो टू रो डिस्टन्स 2 ओळीमधलंच अंतर दिलेलं असतं, त्यावेळेला आपण अपार्ट असं लिहितो. सेमी स्प्रेडिंग व्हरायटीसाठी पहा 45 इंटू 15 सेंटीमीटर असं आहे आणि स्प्रेडिंगसाठी 60 इंटू 15 सेंटीमीटर आहे. आता एक लक्षात घ्या, इरेक्ट टाईप, सेमी स्प्रेडिंग टाईप आणि स्प्रेडिंग टाईप याचा सीड रेट जर बघितला आपण तर सीड रेट हा कमी कमी होत गेलेला आहे. म्हणजे 100 ते 120 असा सीड रेट आपल्याला इरेक्टमध्ये दिसतो. सेमी स्प्रेडिंगमध्ये आपल्याला तो 80 ते 100 दिसतो आणि स्प्रेडिंगमध्ये मात्र 60 टू 80 दिसतो. पण स्पेसिंग मात्र वाढत गेलेलं आहे. पहा, इरेक्ट व्हरायटी असेल तर 25 गुणिले 15 सेंटीमीटर याचा अर्थ कमी स्पेसिंग आहे. सेमी स्प्रेडिंगमध्ये ते स्पेसिंग थोडं वाढलेलं आहे म्हणजेच ते 45 गुणिले 15 सेंटीमीटर झालेलं आहे. आणि स्प्रेडिंगमध्ये मात्र ते आणखी वाढलेलं आहे कारण तो पसरतो. भुईमुग हा पसरतो, त्याचा वेल पसरत जातो म्हणून त्याचं जे स्पेसिंग जे दिलेलं आहे ते 60 इंटू 15 सेंटीमीटर 60 गुणिले 15 सेंटीमीटर असं ठेवलेलं आहे. आता हे सीड रेट आणि स्पेसिंग पाहिल्यानंतर पहा आपण त्यामध्ये सीड ट्रीटमेंटकडे येऊया. आता सीड ट्रीटमेंटमध्ये रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट आपण देतो. पहा, आता ग्राउंडनट हे लेग्युमिनोसी फॅमिलीतलं पीक आहे, त्यामुळं किंवा शेंगवर्गीय पीक आहे. अशा वेळेला अशा पिकांचं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे ते नायट्रोजन फिक्सेशनमध्ये मदत करतं. हवेतला जो नत्र आहे तो नत्र जमिनीमध्ये स्थिर करण्याचं काम हे द्विदल धान्य, ग्राम असेल, ग्राउंडनट असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, अशी जी काही द्विदल धान्य आहेत किंवा ज्याला आपण लेग्युमिनोसी फॅमिलीतली जी पिकं आहेत त्यांचं एक आपल्याला वैशिष्ट्य असं सांगता येतं की ते नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्यामुळं ते नायट्रोजन फिक्सेशनला जर चालना द्यायची असेल आपल्याला किंवा त्याचा रेट इन्क्रीज करायचा असेल तर आपल्याला एक बॅक्टेरियल कल्चर वापरावं लागतं आणि त्या बॅक्टेरियल कल्चरचं नाव आहे रायझोबियम कल्चर. आणि पहा ट्रीटमेंट कशी दिलेली आहे. ग्राउंडनट सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर ॲट द रेट ऑफ 250 ग्रॅम पर kg ऑफ सीड पर 10 kg ऑफ सीड टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. इथेही थोडीशी आपल्याला करेक्शन करायची आहे. इथे जो रेट दिलेला आहे 250 ग्रॅम हा 10 किलोसाठी दिलेला आहे ग्राउंडनट्सचा आणि कल्चर वापरलेलं आहे रायझोबियम कल्चर आणि त्याचा हेतू काय, टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन. दुसरी जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती कंट्रोल सीडबोर्न डिसीजेस किंवा रूट रॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ती ट्रीटमेंट दिलेली आहे. तर ती ट्रीटमेंट काय पहा, ॲग्रासॉन ऑर थायरम. ॲग्रासॉन तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर सरळ थायरम लक्षात ठेवा आणि त्याचा रेट जो आहे 2 ग्रॅम पर kg ऑफ सीड टू कंट्रोल सीडबोर्न डिसीजेस ऑर रूट रॉट ऑफ ग्राउंडनट. तर 2 ट्रीटमेंट आहेत, एक रायझोबियम कल्चरची आहे आणि दुसरी थायरमची आहे. रायझोबियम कल्चर ट्रीटमेंट आपण नायट्रोजन फिक्सेशनचा रेट वाढवण्यासाठी दिलेली आहे आणि दुसरी जी थायरमची ट्रीटमेंट आहे ती आपण रूट रॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी किंवा बियामार्फत प्रसारित होणारे रोग कंट्रोल करण्यासाठी, त्यालाच आपण सीडबोर्न डिसीजेस असंही म्हणू शकतो. तर या 2 ट्रीटमेंट लक्षात ठेवा. नेक्स्ट, इरिगेशन, वॉटर रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट. तर पहा इथे वॉटर रिक्वायरमेंट जी रेंज दिलेली आहे ती 450 ते 650 मिलीमीटर एवढी दिलेली आहे. म्हणजे टोटल वॉटर रिक्वायरमेंट ऑफ ग्राउंडनट इज 450 टू 650 मिलीमीटर. इन खरीप सीझन इरिगेशन इज गिवन अकॉर्डिंग टू रेनफॉल. आता पहा तुमच्या एक लक्षात आलं असेल की खरीप सीझन म्हटलं की जून जुलै म्हणजे आता सध्याचा काळ पावसाचा काळ असतो. त्यामुळं जर रेनफॉल रेग्युलर पडत असेल तर पावसाच्या पाण्यावरतीच तो ग्राउंडनट येऊ शकतो. त्यामुळे इरिगेशनची फारशी गरज भासत नाही.
त्यामुळे आपण दुसरं जे वाक्य लिहिलेलं आहे, इन खरीप सीझन इरिगेशन इज गिवन अकॉर्डिंग टू रेनफॉल इंटेन्सिटी असंही आपण म्हणू शकतो. फक्त आज पाऊस आला किंवा या आठवड्यामध्ये पाऊस पडला आणि नुसतीच जर रिमझिम पाऊस असेल तर तेही चालणार नाही. तर त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता, तो किती प्रमाणात झालेला आहे याच्यावरून आपल्याला ते पाणी द्यायचं का नाही हे आपण ठरवू शकतो. बट इन समर सीझन 8 to 10 इरिगेशन्स आर गिवन. आणि दुसऱ्या समर सीझनमध्ये जो दुसरा सीझन आहे, जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण त्याची लागवड करतो आणि तसं आपण मार्च एप्रिलमध्ये भुईमूग किंवा पॉट डेव्हलपमेंट त्याची होते त्या ग्राउंडनटची, तर तिथं मात्र आपल्याला टोटल इरिगेशन्स किती लागतील, 8 to 10 इरिगेशन्स, हेही लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. म्हणजे तुमच्याकडे जे काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स अवेलेबल आहेत ते तुम्ही प्रामुख्याने कोणत्या क्रॉपच्या स्टेजला दिली पाहिजेत. तर इथे आपण ए, बी आणि सी असे अल्फाबेट लिहिलेले. तर पहा, स्मॉल ए पेग फॉर्मेशन स्टेज. आता इथे पेग हा शब्द आलेला आहे. पेग याचा अर्थ आरा लागणे. एक लक्षात ठेवा की भुईमूग आहे, ग्राउंडनट प्लांट जे आहे ते तुम्ही डोळ्यासमोर आणा किंवा तुम्ही आता सध्या गावाकडेच आहात तर ग्राउंडनटचा प्लॉट तुम्ही बघू शकता. आता सध्या खरीप सीझन आहे. एखादी जर लवकर लागवड झाली असेल तर तुम्हाला ते प्लांटसुद्धा पाहायला मिळू शकतील. तर इथे फुलं वरती येतात. पहा, ग्राउंडनटला फुलं वरती येतात आणि पॉड मात्र जमिनीमध्ये लागतं, शेंगा जमिनीमध्ये असतात. तर इथे फुलामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओहरीचं इलॉंगेशन होतं आणि इलॉंगेशन होऊन तो फिलामेंट जमिनीमध्ये जातो. तर तो जो फिलामेंट आहे किंवा ओहरीचं इलॉंगेशन आहे तर त्याला आपण पेग्ज म्हणतो. तर हे पेग्ज तयार होताना आपण पाणी दिलं पाहिजे, नाहीतर ते फिलामेंट किंवा ते पेग्ज वाळून जातील आणि आपलं यील्ड कमी येईल. दुसरं आहे फ्लावरिंग स्टेज आणि तिसरं आहे पॉट डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे फुलं येण्याची अवस्था, पेग फॉर्मेशनची अवस्था आणि तिसरं आहे शेंगा येण्याच्या अवस्था. इथे सुद्धा थोडासा क्रम आपण उलटा करूया. म्हणजे इथं ए बी सी दिलेलं आहे तर पहिल्यांदा बी घेऊया. म्हणजे पहिल्यांदा फुलं येतील, फ्लावरिंग स्टेज, तिथं पाणी देणं गरजेचं आहे. दुसरं, फुलाचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओहरीचं इलॉंगेशन होतं, त्याला आपण पेग्ज म्हणतो. तर ते पेग फॉर्मेशनच्या वेळेला पाणी देणं गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला पेग्ज जमिनीमध्ये जातील आणि तिथं पॉड फॉर्मेशन होतं, शेंगाची निर्मिती होते, तिथं त्या पॉड डेव्हलपमेंट स्टेजला सुद्धा पाणी देणं गरजेचं असतं. तर हे लक्षात ठेवा. टोटल वॉटर रिक्वायरमेंट आपली आहे 450 to 650 mm. Kharif season, irrigation should be given according to rainfall intensity. In summer season, 8 to 10 irrigations are given. And lastly, irrigation should be given at critical growth stages. That means at the time of flowering, at the time of peg formation, and last at the time of pod development stage. Next, intercultivation in groundnut. इंटरकल्टिवेशन याचा अर्थ आंतरमशागत. जसं प्रिपरेटरी टिलेज पूर्व मशागत, तसं त्याच्या विरुद्ध आंतरमशागत. तिथे आपण प्री टिलेजची डेफिनेशन बिफोर प्लांटिंग असं घेतो, इथं आफ्टर प्लांटिंग लिहायचं आहे. म्हणजे टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट आफ्टर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. म्हणजे पीक एखादं लागवड केल्यानंतर किंवा पेरल्यानंतर जे मशागत करतो आपण त्याला आपण इंटरकल्टिवेशन म्हणतो. हे नेहमी लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा इंटरकल्टिवेशन हा पॉईंट आपल्याला लिहावा लागेल किंवा तो तुमच्या अभ्यासासाठी येतो. द फर्स्ट, द क्रॉप इज जनरली गिवन 1 hand weeding and 2 hoeings बिफोर पेग फॉर्मेशन. आता पहा, इथे आपल्याला एक खुरपणी, हँड विडिंग याचा अर्थ खुरपणी आणि होईंग याचा अर्थ कोळपणी. तर विडिंग आणि होईंग हे कशासाठी द्यायचं आहे? टू कंट्रोल दी ग्रोथ ऑफ वीड. म्हणजे आपल्याला तणांचा बंदोबस्त करायचा आहे, वीडचा बंदोबस्त करायचा आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे? गिव्ह 1 hand विडिंग फॉलोड बाय 2 होईंग. म्हणजे एक विडिंग द्या आणि त्याच्यानंतर 2 होईंग द्या, म्हणजे कोळपण्या करा.
पण हे कधी करायचं विद्यार्थ्यांनो हे लक्षात घ्या. बिफोर पेग फॉर्मेशन, अंडरलाईन. त्या पेग्ज, याच्या अगोदरच मी तुम्हाला इरिगेशनमध्ये पेग्ज म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर त्या पेग्ज, ओहरीचं इलॉंगेशन असतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो फिलामेंट जमिनीमध्ये जातो आणि तो जमिनीमध्ये गेला आणि तिथं जर तुम्ही खुरपणी केली, कोळपणी केली तर तो तुटू शकतो आणि आपलं यील्ड कमी येतं. त्यामुळं नेहमी भुईमुगामध्ये विडिंग आणि होईंग हे कधी करायचं आहे? बिफोर पेग फॉर्मेशन, अंडरलाईन. हे नेहमी लक्षात ठेवा, विसरू नका. नेक्स्ट, herbicides such as alachlor is effective for weed control. आपण काही तणनाशक वापरू शकतो. इथं एक्झाम्पलच दिलेलं आहे पहा, alachlor किंवा तुम्ही 2,4-D हेही वापरू शकता. नेक्स्ट, अर्थिंग अप ऑपरेशन इज गिवन फॉर सपोर्टिंग अँड कव्हरिंग स्मॉल पॉट्स. आता अर्थिंग अप ऑपरेशन यालाही अंडरलाईन करा. याचा अर्थ भुईमुगाच्या प्लांटच्या बुंद्याशी माती लावणं. काही वेळेला काय होतं की पाण्यामुळं त्या प्लांटच्या जवळची माती वाहून नेली जाते, दुसरीकडे ट्रान्सफर होते. अशा वेळेला जे कोवळे पॉट्स असतील, टेंडर पॉट्स असतील, ते उघडे पडतात. तर ते झाकण्यासाठी जवळचीच माती त्याच्यावरती आपल्याला लावावी लागते. त्याला आपण अर्थिंग अप ऑपरेशन असं म्हणतो. आणि मग त्याचा उद्देश आपल्याला दिला आहे, टू सपोर्ट प्लांट अँड कव्हर दी स्मॉल पॉट्स किंवा प्रोटेक्ट दी पॉट्स फ्रॉम सनबर्न असे आपण म्हणू शकतो. तर अर्थिंग अप ऑपरेशन याचा अर्थ हिपिंग ऑफ सॉईल अराउंड दी स्टेम. त्या प्लांटच्या सभोवताली किंवा त्या प्लांटच्या स्टेमच्या सभोवताली आपण माती लावतो, त्याला आपण अर्थिंग अप ऑपरेशन असं म्हणतो. नेक्स्ट, इन इरेक्ट टाइप ऑफ व्हरायटीज ड्रम रोलिंग इज कॅरीड आउट फॉर easy penetration of pegs into the soil. It increases 15% yield of the groundnut. पहा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. टाईप कुठला सांगितलेला आहे पहा, इरेक्ट टाईप. आता हे टाईप तुम्ही लक्षात ठेवा. 3 टाईप आहेत किंवा 3 प्रकार आहेत. पहिला इरेक्ट, दुसरा सेमी स्प्रेडिंग, तिसरा स्प्रेडिंग. तर इथे इंटरकल्टिवेशनमध्ये इरेक्ट टाईपमध्ये आपल्याला ड्रम रोलिंग करावं लागतं. आता हे ड्रम रोलिंग, ड्रम म्हणजे पिंप, 200 लिटरचं पिंप की ज्याच्यामध्ये आपण डिझेल, रॉकेल भरून आणतो. तर असं पत्र्याचं किंवा आयर्न ड्रम आपण मोकळा, एम्प्टी, भरलेला नव्हे, मोकळा ड्रम आपण त्या इरेक्ट टाईपच्या ग्राउंडनटवरून किंवा त्या प्लॉटवरून आपण फिरवायचं आहे, रोलिंग करायचं आहे त्याचं. कशासाठी? इझी पेनिट्रेशन ऑफ द पेग्स इन टू द सॉईल. तुम्हाला अगोदरही मी सांगितलेलं आहे की फुलं वरती येतात, इरेक्ट व्हरायटी थोडी उंच असते, तिथं फर्टिलायझेशन झाल्यानंतर पेग्स जे असतात, फिलामेंट तयार होतो, त्या पेग्स जमिनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला जर जमीन आणि ते फूल याच्यामध्ये जास्त अंतर असेल तर तो फिलामेंट वरच्यावरच वाळून जातो, त्याचा जमिनीशी कॉन्टॅक्ट येत नाही. तर तो कॉन्टॅक्ट येण्यासाठी 200 लिटरचा मोकळा पिंप आपण त्या ग्राउंडनटच्या शेतावरून फिरवावा लागतो. आणि त्यामुळे फायदा काय होतो? इट इन्क्रीजेस 15% यील्ड ऑफ द ग्राउंडनट. आपल्याला 15% जास्तीचं उत्पादन मिळू शकतं. तर साधारणतः कोणकोणते मुद्दे आहेत इंटरकल्टिवेशनमध्ये? डेफिनेशन आपल्याला लिहावी लागेल. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट आफ्टर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. नेक्स्ट, गिव्ह 1 हँड विडिंग फॉलोड बाय 2 होईंग, 1 विडिंग, 2 होईंग. कधी? बिफोर पेग फॉर्मेशन, अंडरलाईन. नेक्स्ट, यूज हर्बिसाइड. तुम्ही तणनाशक वापरू शकता, फॉर एक्झाम्पल 2,4-D और alachlor. Third, earthing up operation is carried out. Earthing up means heaping of soil around the stem. कशासाठी? For supporting and covering the small pots. आणि लास्ट, ड्रम रोलिंग ऑपरेशन इज कॅरीड आउट. कोणत्या टाईपमध्ये? इरेक्टमध्ये. कशासाठी? इझी पेनिट्रेशन ऑफ द पेग्स इन टू द सॉईल.
आणि त्याच्यापासून फायदा काय? इट इन्क्रीजेस 15% मोर यील्ड ऑफ ग्राउंडनट. हे नेहमी लक्षात ठेवा. पुढे इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग याचा अर्थ भुईमुगामध्ये आपण दुसरं एखादं इंटरक्रॉप घेऊ शकतो का? तर घेऊ शकतो. हा मायनर पॉईंट आहे, कदाचित येणारही नाही, पण लक्षात ठेवा. फर्स्ट पॉईंट, जवार, बाजरा अँड मेज आर ग्रोन ॲज ए इंटरक्रॉप विथ ग्राउंडनट. ग्राउंडनटमध्ये आपण ज्वारी, बाजरी किंवा मेज याच्या काही लाईन्स टाकू शकतो. आणि दुसरं आहे कॉटन, पी म्हणजे वाटाणा, कॉटन म्हणजे कापूस, सिसॅमम म्हणजे तीळ, सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, ग्रीन ग्राम म्हणजे मूग आर ऑल्सो ग्रोन ॲज इंटरक्रॉप विथ ग्राउंडनट. फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पण तुम्ही ते इंटरक्रॉप्स लक्षात ठेवा. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. पहा इथे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स दोन गट केलेले आहेत. एक रेनफेड क्रॉप, एक पावसावरती अवलंबून असणारं पीक की ज्याला आपण रेनफेड म्हणतो, आणि दुसरं बागायत की ज्याला आपण इरिगेटेड क्रॉप म्हणतो. FYM पहा. इन केस ऑफ रेनफेड क्रॉप 10 टन्स पर हेक्टर आणि इन केस ऑफ इरिगेटेड 12 टन्स पर हेक्टर. म्हणजे जर आपल्याला शेणखत वापरायचं असेल आणि जर पावसावरती अवलंबून असणारा भुईमुग असेल किंवा ग्राउंडनट असेल तर 10 टन्स पर हेक्टर FYM वापरा. आणि इरिगेटेड असेल, आपल्याकडे इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल असेल तर 12 टन्स पर हेक्टर. आता NPKचा डोस पहा. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. रेनफेड क्रॉप 10 kg नायट्रोजन, 20 kg फॉस्फरस अँड पोटॅश डॅश. इथं स्लाईडमध्ये थोडंसं त्याचं सेटिंग हल्लेलं आहे, पण पहिली जी आकडेवारी आहे ती Nची आहे, दुसरी Pची आहे म्हणजे फॉस्फरसची आहे, आणि K डॅश आहे पहा, kg पर हेक्टर. मग आता इथे पोटॅशियम आपल्याला द्यायचाच नाही आहे, फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरसचा आपण वापर करतोय. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही पहिले 2 पिकं अभ्यासले असतील मन लावून, तर इथं तुम्हाला थोडासा अशी शंका येईल थोडीशी की इथं नायट्रोजनची क्वांटिटी फॉस्फरसपेक्षा कमी आहे. पहिल्या 2 पिकामध्ये असं नव्हतं पहा, 100-50-50 असं होतं. म्हणजे नायट्रोजन जास्त दिलेलं होता आणि फॉस्फरस त्याच्यापेक्षा कमी होता. पण ग्राउंडनटमध्ये नायट्रोजन मात्र 10 kgच आहे आणि फॉस्फरस मात्र इथे आपल्याला थोडासा जास्त दिसतोय. तर याचा अर्थ आपल्याला असं सांगता येईल की हे नायट्रोजन फिक्सेशन करणारं क्रॉप आहे. आपण रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट अगोदर दिलेलीच होती, त्यानुसार आपल्याला ते पाहता येईल. त्यामुळे इथं नायट्रोजन आपण कमी देतो. तर हा मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरचा भाग. मला अजूनही याच्यामध्ये थोडीशी अशी शंका येते की इरिगेटेड क्रॉपमध्ये आहे तर तिथे आपण जो डोस दिलेला आहे तो नोट्समध्ये एकदा कन्फर्म करा की तो थोडासा मला चुकीचा वाटतोय. कारण इथे 25-50 असा तो डोस असायला हवा, पण वरचंच कॉपी आणि पेस्ट झालेलं दिसतंय. तर ते साधारणतः बदलून घ्या. 25 kg नायट्रोजन आणि 50 kg फॉस्फरस, पोटॅशियम डॅश. नेक्स्ट, हार्वेस्टिंग. पहा इथे आपण हार्वेस्टिंग ऑफ ग्राउंडनट हा मुद्दा पाहतोय. तर आपल्याला साधारणतः कोणतंही क्रॉप हार्वेस्टिंग करताना आपल्याला त्याचं सायन्स ऑफ मॅच्युरिटी पाहायची असते किंवा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. सायन्स ऑफ मॅच्युरिटी म्हणजे पक्वतेची लक्षणं. जसं आपण वीटमध्ये पाहिलं, जनरल येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप किंवा मॉइश्चर कंटेंट ऑफ द ग्रेन, किंवा पॅडीमध्ये आपण पाहिलं इयर हेड्स आर राईप विथ स्लाइटली ग्रीन स्टेम, असं आपण साधारणतः त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. मग इथे काय आहे पहा, येलोईंग ऑफ लीव्ज, पानं पिवळी पडतात. दुसरं, ब्लॅकनिंग ऑफ इनर साईड ऑफ दी सेल. आता सेल याचा अर्थ टर्फल. टर्फल आपण शेंगा भुईमुगाच्या किंवा ग्राउंडनटच्या, तुम्हाला माहिती आहे, ते जर फोडलं आणि आपण शेंगदाणे त्याच्या बाजूला काढले किंवा त्याला कर्नेल्स म्हणतो आपण, ते बाजूला काढले आणि आतलं टर्फल जर आपण ऑब्झर्व केलं तर तिथे काळा कलर आलेला असतो.
तर त्याला आपण ब्लॅक टिंज असंही म्हणतो किंवा ब्लॅकनिंग ऑफ इनर साइड ऑफ दी सेल. सेल याचा अर्थ टर्फल. हार्डनिंग ऑफ द पॉड्स, शेंगा अशा कडक होतात. आणि डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल कलर ऑफ दी कर्नेल्स, दॅट मीन्स रेड. म्हणजे जो काही शेंगदाणे असतील त्याचा जो नॅचरल कलर असेल, ब्राऊन कलर असेल, रेड कलर असेल, तर तो पूर्णपणे येतो. आणि क्रॉप एज, क्रॉप एज याचा अर्थ नंबर ऑफ डेज फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग. जे व्हरायटीमध्ये आपल्याला दिलेले असतील तर त्या एजनुसार सुद्धा तेवढे दिवस भरलेले असतील तर आपण ग्राउंडनटची हार्वेस्टिंग करू शकतो. तर हे साधारणतः आपल्याला त्याचे सायन्स ऑफ मॅच्युरिटी लक्षात घ्या. येलोइंग ऑफ लीव्स, डेव्हलपमेंट ऑफ ब्लॅक टिंज इनसाइड दी सेल, हार्डनिंग ऑफ दी पॉड्स आणि डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल कलर ऑफ दी कर्नेल, दॅट मीन्स रेड. कर्नेल्स याचा अर्थ शेंगदाणे. आणि क्रॉप एज म्हणजे त्या पिकाचं ड्युरेशन. आता ॲक्च्युअल हार्वेस्टिंग. आता ॲक्च्युअल हार्वेस्टिंग करताना आपल्याला जर इरेक्ट व्हरायटी असेल, पहिला जो प्रकार आहे किंवा टाईप आहे, तर त्याचं जस्ट पुलिंग ऑफ प्लांट फ्रॉम दी सॉईल अँड पॉड्स आर कलेक्टेड विथ द हेल्प ऑफ हँड असं म्हणता येईल. हार्वेस्टिंग इज डन बाय पुलिंग दी वाईन. वाईन याचा अर्थ वेल किंवा प्लांट फ्रॉम सॉईल विथ पॉड्स इन इरेक्ट अँड सेमी स्प्रेडिंग व्हरायटीज. म्हणजे इथं दोन्हीमध्येही आपल्याला सेमी स्प्रेडिंग आणि इरेक्टमध्ये आपण त्या वाईन किंवा ते प्लांट्स उपटून काढतो आणि शेंगा कलेक्ट करतो. पण स्प्रेडिंग व्हरायटी असेल तर तिथं मात्र आपल्याला थोडंसं बळी नांगर चालवून शेंगा मातीतून किंवा सॉईलमधून कलेक्ट कराव्या लागतात. पहा दुसरं वाक्य. इन केस ऑफ स्प्रेडिंग व्हरायटीज हार्वेस्टिंग इज डन बाय प्लॉविंग द फील्ड अँड कलेक्टिंग दी पॉड्स विथ द हेल्प ऑफ लेबर. मग इथे इरेक्ट आणि सेमी स्प्रेडिंग असेल. सेमी स्प्रेडिंगला सुद्धा बऱ्याच वेळेला शेंगा जमिनीमध्ये राहतात, पण आपण प्रमाण कमी असतं ॲज कम्पेअर टू स्प्रेडिंग टाईप. म्हणून आपण इरेक्ट आणि सेमी स्प्रेडिंगला पुल्ड आउट दी ग्राउंडनट असं म्हणूया. आणि स्प्रेडिंगला मात्र फर्स्ट गिव्ह प्लाविंग अँड देन कलेक्ट दी पॉड्स फ्रॉम दी सॉईल विथ द हेल्प ऑफ लेबर असे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, व्हरायटीज. इरेक्ट ऑर बंच टाईप. आता इथे त्या 3 प्रकारानुसार व्हरायटीज आपल्याला दिलेल्या आहेत. तर इरेक्ट म्हणजे सरळ वाढणाऱ्या किंवा उंच वाढणाऱ्या ज्या जाती आहेत, SB11 आहे, कोपरगाव नंबर 3 आहे, TMV2 आहे, TMV7 आहे, TMV9 आहे, TMV11 आहे, JL24 आहे, JL220 आहे, कोकण गौरव आहे. आता सेमी स्प्रेडिंग म्हणजे मध्यम पसरणाऱ्या, कोपरगाव नंबर 1, TMV6, TMV8, TMV10, AK8-11. आणि लास्ट स्प्रेडिंग कराड 411, कराड -4-11, TMV1, TMV3, टॅग 24 आणि टॅग 303. तर साधारणतः प्रत्येक टाईपमधल्या 2-2 व्हरायटीज तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये SB11 लक्षात ठेवा, JL24 लक्षात ठेवा, कोपरगाव लक्षात ठेवा, कराड 411 लक्षात ठेवा. TMV वगैरे ते थोडंसं त्याचे जे पुढचे आकडे आहेत ते जम्बलिंग करणारे आहेत. तर जे कोपरगाव, SB11, JL24, कराड 411, कोकण गौरव अशा व्हरायटीज तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट, पेस्ट ऑफ ग्राउंडनट. पेस्ट ऑफ ग्राउंडनटमध्ये ॲफिड्स, रूट ग्रब आणि लीफ रोलर. फक्त इन लिस्टसाठी ही नावं लक्षात ठेवा. ॲफिड्स याचा अर्थ तुडतुडे, रूट ग्रब याचा अर्थ हुमणी आणि लीफ रोलर याचा अर्थ पानं गुंडाळणारी अळी. तर फक्त ही 3 नावं तुम्ही लक्षात ठेवा. डिसीजेस ऑफ ग्राउंडनट. द फर्स्ट लीफ स्पॉट, सेकंड कॉलर रॉट आणि थर्ड रूट रॉट. तर या 3 डिसीजपैकी पहिला जो डिसीज आहे की ज्याला आपण लीफ स्पॉट किंवा त्याला टिक्का डिसीज असं आपण म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो शॉर्ट नोटसाठी आपल्याला परीक्षेसाठी सुद्धा IMP म्हणून किंवा महत्त्वाचा आहे. तो कसा आहे, त्याचे सिम्पटम्स कसे आहेत ते आपण थोडक्यात बघूया. लीफ स्पॉट
कंसामध्ये टिक्का डिसीज असं लिहिलेलं आहे पहा. तर इथे भुईमुगाच्या पानावरती कसे टिपके आलेले आहेत पहा. सुरुवातीला ब्राऊन कलरचे ते टिपके येतात आणि नंतर हवेतील मॉइश्चर शोषून घेतल्यानंतर त्या टिपक्यांचा किंवा त्या स्पॉटचा कलर डार्क ब्लॅक कलर होऊ शकतो. तर फर्स्ट सिम्पटम्स काय? लक्षणं. सिम्पटम्स याचा अर्थ लक्षणं. सर्क्युलर ऑर इरेग्युलर डार्क ब्राऊन स्पॉट्स सराउंडेड बाय येलो रिंग ॲपियर्स ऑन दी लीव्स. पहा, ते डार्क ब्राऊन सुरुवातीचे जे स्पॉट आहेत त्याला येलो रिंग असते, ती पानावरती येतात आणि त्याचंच पुढं कन्व्हर्जन हे ब्लॅक कलरमध्ये होतं. हा फंगल डिसीज आहे पहा. इट इज ए फंगल डिसीज, म्हणजे हा बुरशीजन्य रोग आहे. कंट्रोल कसं करणार? ॲडॉप्ट प्रॉपर क्रॉप रोटेशन. म्हणजे सतत जर आपण भुईमुगाचंच पीक घेत गेलो तर मात्र या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळं पिकाची फेरपालट करणं, रोटेशन ऑफ द क्रॉप त्याला आपण म्हणतो, ते करणं फार गरजेचं असतं. सेकंड, ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज, फॉर एक्झाम्पल ZL-24 किंवा त्याला आपण फुले प्रगती म्हणतो, SB11 असेल किंवा कराड 411 असेल. आणि थर्ड, डस्ट सल्फर पावडर, गंधक किंवा आपण त्याला सल्फर म्हणतो, तर ती सल्फर पावडर आपण डस्ट करू शकतो, धुळू शकतो. त्याचा रेट आहे 15 to 25 kg पर हेक्टर. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे सर्क्युलर स्पॉट येतात, रेडिश ब्राऊन कलरचे असतात, परत त्याचं कन्व्हर्जन ब्लॅक कलरमध्ये होतं. कंट्रोल मेजरमध्ये क्रॉप रोटेशन अडॉप्ट करा, डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज वापरा आणि डस्ट सल्फर पावडर ॲट द रेट ऑफ 15 to 25 kg पर हेक्टर. इट इज ए फंगल डिसीज. त्यामुळं लिप स्पॉट किंवा टिक्का डिसीज ग्राउंडनटमध्ये 2 मार्कासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याचे सिम्पटम्स लक्षात ठेवा. तुम्हाला इथे छायाचित्र त्याचं दिलेलं आहे, फोटोग्राफ दिलेलं आहे, तो नीट ऑब्झर्व करा आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचे स्पॉट किंवा त्याचे सिम्पटम्स लक्षात येतील. कंट्रोल मेजरही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर साधारणतः आपण ग्राउंडनट हे ऑइलसीड क्रॉप आज आपण अभ्यासलं. यानंतर आपल्या ट्रॅडिशनल क्रॉपमध्ये 2 पिकं राहिली. एक सोयाबीन, तेही ऑइलसीड आहे आणि पल्सही आहे, म्हणजे ज्याला आपण कडधान्य आणि तेलबिया हे दोन्ही वर्गामध्ये येणारं ते सोयाबीन पीक आहे. याच्यानंतर आपण सोयाबीन अभ्यासू आणि सर्वात शेवटी ग्राम हे पीक आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपला जो ट्रॅडिशनल क्रॉपचा जो भाग आहे किंवा पहिला चॅप्टर आहे तो आपला संपेल. नियमित अभ्यास करा आणि सतत वाचन ठेवा. थोडंसं पाठांतर या विषयाला गरजेचं असतं, पण आकलन लगेच होतं, पण लिहिताना थोडासा तुम्हाला त्याचा त्रास जाणवतो. त्यामुळं सतत वाचन असणं किंवा ग्रुप डिस्कशन करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.